नमस्कार मंडळी. मोबाईल आणि मेंदू आपण नकळत व्यसनाधीन तर होत नाही ना? आपण मोबाईल शिवाय एक दिवस तरी राहू शकतो का? कदाचित नाही. कारण मोबाईल आपल्याला इतका गुंतवून ठेवतो की आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल बनलाय. आज आपण जाणून घेणार आहोत मोबाईल आपल्या मेंदूवरती कसा परिणाम करतो आणि नकळत आपल्याला व्यसनाधीन तर करत नाही. एका रिसर्च नुसार भारतामध्ये एक व्यक्ती सरासरी 4.9 तास मोबाईलमध्ये घालवते. म्हणजे हा वेळ दर आठवड्याचे 2 दिवस स्क्रीनकडे पाहण्या एवढा जातो. मोबाईलचा सतत वापर केल्याने झोपेत कमतरता, डोळ्यांचे आजार, लक्ष विचलित होणं आणि सोशल मीडियामुळे डिप्रेशन वाढणं हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. तुम्ही स्वतःला विचारा, रात्री झोपेच्या आधी शेवटचं काम काय करता? बहुतेक उत्तर असेल मोबाईल चेक करतो असंच. म्हणूनच मोबाईलची समस्या आपल्याला वेळीच ओळखता आली पाहिजे. आपला मेंदूमध्ये एक डोपामिन नावाचा केमिकल असतो जो आनंद, मोटिवेशन आणि समाधान यासाठी तो जबाबदार असतो. मोबाईलवर सतत स्क्रोलिंग करणं, नोटिफिकेशन बघणं, मेसेज बघणं हे डोपामिनची पातळी वर खालती करतं आणि यामुळेच मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टमवरती परिणाम होतो. परिणाम आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचं समाधान आपण विसरतो. सतत नवं, वेगळं आणि झटपट हवं आहे असं वाटू लागतं. अभ्यास, कला, नातेसंबंध या सगळ्यांमध्ये लक्ष विचलित होतं आणि म्हणूनच मोबाईलचा नकळत आपल्या मेंदूवरती परिणाम होत असतो. कधी असं झालंय का की तुम्ही फक्त 10 मिनिटं रील्स बघायचं ठरवलं आणि अचानक लक्षात आलं की अनेक तास निघून गेले? हा साधा टाइमपास नसून डिजिटल ऍडिक्शन आहे हे त्याचे संकेत आहेत. 2024च्या सर्व्हेनुसार तरुणांमध्ये 62% लोकांनी मोबाईल बाजूला ठेवणं कठीण जातं असं मत नोंदवलं आहे. मोबाईल वापरणं चुकीचं नाही, पण त्याचं व्यसन लागणं मात्र घातक आहे. उपाय काय आहेत? अगदी सोपे. स्क्रीन टाइमचं लिमिट आपल्याला सेट केलं पाहिजे. दिवसातून किमान 1 तास नो फोन झोन ठेवला पाहिजे. म्हणजे जेवताना, चालताना, मित्रांसोबत फोनला हात लावायचा नाही. रात्री झोपण्याच्या अर्धा तास अगोदर मोबाईल पासून दूर राहणं पाहिजे. सोशल मीडिया डिटॉक्स डे आपल्याला आठवड्यातून किमान एकदा तरी पाळला पाहिजे. लक्षात ठेवा, मोबाईल आपल्याला जगाशी जोडतं, पण मोबाईलमुळे आपण कैदेत अडकून राहतो. जर ही माहिती आपल्याला उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मोबाईल आपल्या हातात आहे, आपलं आयुष्य मोबाईलच्या हातात देऊ नका. धन्यवाद. मी डॉक्टर अमित पटेल. पुढच्या भागात एका नवीन विषयाला घेऊन आपण बोलूया आणि लवकरच भेटूया. धन्यवाद. पप्पा टप्पा टप्पा बोला ऐका आणि कोणी कुहाचा पात्यानं